मला सांग, तू शिवाजी महाराजांना किती मानतोस? भावा एका विचार झालं वे. हम्म. एक वेळ बाप्पाला मानणार नाही, पण राजांना लय मानतोय मी. हं, ते दिसतंय. राज आमचं इथं आहे तिथं. त्यांचा किती सन्मान करतोस? सन्मान भावा विचार झालं वय मर्दा. अरे महाराजांसाठी जीव पिन देईन हं, आणि जीव पिन घेईन. बर. महाराजांबद्दल कोणी वाईट जर बोललं तर त्याला अडवा कापीन. हा अरे हो हो हो, शांत हो. अरे मी तुला असंच विचारलं रे. बरं मला सांग, महाराजांसाठी आतापर्यंत काय काय केलंयस तू? काय काय केलं? अरे हे काय विचारणं झालं वय मर्दा. या वर्षी मिरवणूक कसली मोठी केली. सगळं आपलंच वातावरण टाईट होतं. हा आणि हे बघ सगळीकडे डीजे आपलाच वाजत होता. ते बघितलं सोड. मग अरे त्यामुळं संपूर्ण गावाला रात्रभर झोप लागली नाही. बरोबर आहे सोड. विशाळगडावर काय घडलं रे? विशाळगडावर काय माहित नाही रे. माहित नाही? शिवाजी महाराजांनी सुरत का लुटली? काय माहित नाही रे. माहित नाही? येसाजी कंक, कान्होजी आंग्रे, बहिर्जी नाईक, संताजी घोरपडे यांच्याबद्दल काही माहिती आहे तुला? हा ते वय ते माहिती आहेत की. हं. हम्म 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 काय झालं? काही आठवत नाहीये? हं. म्हणजे तुला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काहीच माहिती नाहीये? माहित नाही. तू मला सारखं सारखं महाराजांबद्दल काय विचारतोस? सांगतो. तू म्हणालास महाराजांसाठी जीव देशील किंवा जीव घेशील. कोण काय बोललं तर त्याला कापशील देखील. मग मला सांग, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी स्वतःचं रक्त या मातीसाठी या मातीत सांडलं. महाराजांना किती त्रास सहन करावा लागला. तानाजी मालुसरे, कान्होजी आंग्रे, जीवा महाल, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशीद यासारख्या कित्येक शूर मावळ्यांनी स्वतःचं बलिदान देऊन हे स्वराज्य मिळवलंय. संभाजी महाराजांनी औरंगजेबापासून हे स्वराज्य वाचविण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. कित्येक त्रास सहन करावा लागला त्यांना. त्यांच्या रक्ताचा एक एक थेंब ह्या स्वराज्याच्या मातीत आहे. ती ही स्वराज्याची माती. ह्या सर्वांचं रक्त या मातीत सांडलंय. ती ही स्वराज्याची माती म्हणजे महाराष्ट्राची माती. जर कोणी पान गुटखा खाऊन या मातीत थुंकत असेल आणि ह्या मातीचा अपमान करत असेल तर त्याचं करणार काय तू? ह्या महाराष्ट्राला घाण करणाऱ्याचं काय करशील तू? जीव घेशील? काय बोलणार म्हणा? अरे खरं तर आपल्याला शिवाजी महाराज कळलंच नाहीत रे. शिवाजी महाराज कळले असते, शेतकरी आत्महत्या, मराठी भाषेचा सन्मान, मराठी अस्मिता, वाईट अवस्थेत असणारे किल्ले, ही स्वराज्यातील इतकी अस्वच्छता, जातीपातीचं राजकारण, ह्यासारखे प्रश्न आजकाल उभे राहिले नसते. होय, बरोबर आहे तुझं. माझं चुकलं भावा. आजपासून हे व्यसन बंद. मरेपर्यंत घाण करणार नाही.
आणि कुणाला करूबी देणार नाही. सगळे उलटे सुलटे, सगळे कामे बंद. अहो थांबा.